हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज तनिष्काला एक टास्क दिला होता, कारण घरात बसून एवढे त्रास देत होता दोघं. तर म्हटलं तिला आजपर्यंत मी कधीही शेजारच्या किराणा दुकानला पाठवलं नव्हतं. तर आज घरातलं दूध संपलं होतं म्हणून तिला म्हटलं आज तू एकटी जायचं आणि दूध घेऊन यायचं. तर तिच्या आयुष्यातला म्हणजे लहानपणापासून आत्तापर्यंतचा हा पहिला प्रवास असेल की ती स्वतःहून बाहेर जाऊन दूध घेऊन आली होती. तर जाताना रायाला पण सोबत घेऊन आली, तिने ते आणलं पण. आणि दुपारी आम्हाला आज जरा बाहेर जायचं होतं डीमार्टमध्ये, आणि किरकोळ काही कामं होती ती करायची होती. आणि माझं मंगळसूत्र आहे ते जरा झीज झाली होती त्याची, ते कड्या वगैरे त्याच्यात झिजल्या होत्या, मग त्या पण मला दुरुस्त करून आणायच्या होत्या. आणि डीमार्टमध्ये किरकोळ सामान घ्यायला जायचं होतं, तर त्याच्यासाठी आम्ही बाहेर गेलो होतो. आणि मस्तपैकी आज आम्ही सोलकढी एन्जॉय केली, रायाने पण ती पिली. तर डीमार्टमधून आज मी घरामध्ये कप वगैरे खराब झाले होते आणि नाश्त्याच्या माझ्या प्लेट्स पण खराब झाल्या होत्या, म्हणजे चिरल्या होत्या, तर त्या पण घेऊन आले. आणि चिकन वगैरे खाण्यासाठी किंवा बाकीचे सॉसचे पदार्थ खाण्यासाठी ते वेगवेगळे प्लेट्स मुलांना फार घाण करतात म्हणून तशात प्लेट्स थोड्या घेऊन आले. तर अशी आजची छोटी मोठी डीमार्टची खरेदी थोडीशी केली. आणि मेन म्हणजे मला कढई आणायची होती, तर ती कढई पण मी घेऊन आले. आणि तनिष्काने तिच्यासाठी खेळण्याचं एक किट घेतलं होतं, तर रायाने ते तिला द्यायला तयारच नव्हता, स्वतःच खेळत बसला होता. तर असे खेळ आम्ही लहानपणी आमच्या भावंडासोबत पण खेळलो, की आमच्या भावांना पण आम्ही असं मुलगी म्हणून आवरायचो वगैरे, छान खेळायचो. त्यांना आमचे ड्रेसेस पण आम्ही घालायचो. तर आता ते रायाचं आणि तनिष्काचं बघून ते दिवस पण आठवले. मस्त मजा यायची लहानपणी. आणि मुलांना भूक लागली म्हणून थोडेसे नगेट्स केले होते. आणि नवीन प्लेटचं उद्घाटन पण करायचं होतं. आणि आज स्विमिंगमध्ये तनिष्काचा स्विमिंगची पुढची स्टेज होती, की त्यांना आज पोहायला डीपमध्ये नेलं होतं. आणि आज एवढी धावपळ झाली आमची क्लासला येताना. आम्ही ॲक्च्युली 5 ते 10 मिनटामध्ये क्लासमध्ये पटकन आलो, कारण डीमार्ट बाहेरचं काही कामं ती करत दिवस कसा गेला कळाला ना. आणि तनिष्काला क्लासला तर जायचंच होतं, 5 मिनटं राहिले होते. तिला म्हटलं आज राहू दे का, तर नाही म्हणाली, मला जायचं. तर त्यांची अशी प्रॅक्टिस चालू होती आणि छान तिने ग्रो केलं होतं. मला बरं वाटलं तिला ते यायला लागले बघून. अजून त्यांचा फ्लोटर ॲक्च्युली काढलेला नाही आहे, पण 8 दिवसांमध्ये त्यांना इथपर्यंत येतं आहे, म्हणजे छान शिकलेत ते. तर भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही जर का मला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर आणि लाईक करा. टिल देन, बाय बाय.